हाय, श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा. आज दिवसाची सुरुवात झाली देवपूजेने. सर्वात अगोदर सकाळी अंघोळ लवकर केली, त्यानंतर देवपूजा केली. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा माझा दिवस कसा गेला ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी अंघोळ करून आज देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर रात्री हे मी ड्रायफ्रूट्स भिजवले होते. मनुके, काजू, बदाम, अंजीर असं मी रोज रात्रीचं भिजवून ठेवते दुधामध्ये किंवा पाण्यात भिजवते. शक्यतो रात्री मी पाण्यात भिजवले होते आणि त्याच्यानंतर त्याची स्मूदी म्हणजे दूध टाकून त्याची स्मूदी केली आणि सकाळी मुलीच्या डब्याला हे बटाट्याचे पराठे केले होते मी, आलूचे पराठे. त्याचं व्हिडिओ शूट नाही बनवलं कारण सकाळी खूप गडबड झाली होती, उशीर झाला होता भरपूर. त्यामुळं गडबडीमध्ये तसेच ते आलूचे पराठे बनवले आणि तिला शाळेत पाठवले. ते शूट करायचं राहून गेलं. तर त्यानंतर देवपूजा वगैरे केली. त्यानंतर माझं आवरलं स्वतःचं, कारण मला जायचं होतं बाहेर. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं गाडीचं अजून काम झालंच नाही आहे. रोज मी गॅरेजला येऊन जाऊन चकरा मारते, अजूनसुद्धा काही काम झालं नाही. फायनली मला मिस्त्री बोलला की झालं आहे म्हणून काम, येऊन तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. तर म्हटलं मग डायरेक्ट आवरूनच जाते. माझं आवरलं मी. त्यानंतर गाडी घेऊन जरा माझं काम होतं ते बाहेरचे मी जरा 2-3 कामं केली आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 2-3 दिवस झाले, 2-3 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले, 4-5 दिवस मला कामावरून सुटायचे. सध्या मी घरी निवांतच आहे कारण सण वगैरे पण भरपूर आले त्याच्यामुळे. आणि कामं वगैरे करून मी संध्याकाळी आले आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवणाची सुरुवात केली. आज काही जेवणाला काही खास नव्हतं, साधा पावट्यातला भात होता. म्हटलं आज खिचडी पावट्यातला भातच करूया, पावट्यातला मसाले भात करूया. तर घेतला मी कांदा टोमॅटो वगैरे कापायला घेतला, तेवढ्यात गेली लाईट. आता लाईट गेली एक, मग त्यानंतर चार्जिंगचा बल्ब लावला, त्यातच मग मी व्हिडिओ शूट केला. साधा सिंपलच बनवला होता. कांदा कापला, टोमॅटो कापला, हिरव्या मिरचीचा वाटणमध्ये केला होता, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर. हे असं मला हिरव्या मसाल्यातला आवडतो. हे सगळं जे हिरवा मसाला आहे तो मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतला होता, त्याची पेस्ट करून घेतली आणि असा बनवला होता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते, जर काही चुकत असेल तर प्लीज मला सांगा, कारण की मी नवीनच सुरुवात करते आहे. मला एडिटिंग वगैरे एवढं फार काही जमत नाही कारण पहिल्यांदाच ह्या क्षेत्रात पडली आहे मी. तरी जर माझ्याकडनं काही चुकत असेल, माझ्याकडनं काही चुका राहत असतील तर प्लीज मला तुम्ही सांगा, म्हणजे जेणेकरून मला त्या सुधारता येतील. आणि जरी तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल व्हिडिओमध्ये तरीसुद्धा मला सांगा, म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये मला इम्प्रूव्हमेंट करता येईल. आवडत असेल तरी पण सांगा. मी यूट्यूबचा चॅनल केली सुरुवात. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जरा तरी कुठेतरी जरा वाटत असेल चांगला, की बाबा की चांगलं म्हणजे चांगला आहे, चांगला एडिट करते, चांगला बनवते, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती पहिलीच वेळ आहे ही, काही चुकत असेल तर मी तुमच्याकडनं माफी मागते. पण प्लीज मला सपोर्ट करा. मी माझं डेली रुटीन म्हणजे जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. मला स्वयंपाकाची आवड आहे भरपूर. माझं 12वी नंतर मी एक 6 ते 8 महिने मी कुकिंगचा क्लास केला होता पुण्यामध्ये असताना. माझं माहेर पुण्याचं आहे, त्यामुळे मला जेवणाची जरा आवड आहे. म्हणून म्हटलं ते जेवणाची आवड आहे तर त्याच्यातनं आपण काहीतरी करूया, म्हणून मी हे यूट्यूबचं चॅनल चालू करायचा प्रयत्न केला आहे. तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही चुकत असेल तर प्लीज मला सांगा. एक तुमची लहान बहीण म्हणून, एक तुमची मैत्रीण म्हणून मला सजेशन द्या. तुमची लहान बहीण मला समजा आणि त्याच्यानुसार व्हिडिओ जर काही चुकत असेल तर सांगा मला. एका मोठ्या भावाप्रमाणे, एका मोठ्या बहिणीप्रमाणे मला तुमचे मार्गदर्शन द्या, असं मला म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे मी सिंपल असा हा पावट्यातला भात केला होता. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसलंच असेल.
सध्या तरी मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणीच अशा इथे राहतो आहे. त्यामुळे म्हटलं मुलीसाठी काहीतरी करायचं आहे आयुष्यात. त्यामुळे मी हे जॉब करत करत हे यूट्यूबचं चॅनल सुरुवात केलं आहे. मला कामामधून तर नाही वेळ मिळत, पण मी जेवढं होईल तेवढं माझ्याकडून मी व्हिडिओ वगैरे शूट करायचा प्रयत्न करते आहे. आता मला मसाले भाताची रेसिपी पण सांगा, तुम्हाला आवडली आहे का? व्हिडिओ जरी आवडला असेल तरी लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. साधा सिंपलच बनवला होता, कारण की मी बाहेर जाऊन आले होते. मला कंटाळा पण भरपूर आला होता. त्याच्यामुळे म्हटलं मंडईमधून पावटा आणला होता. मग त्या पावट्याचाच हे केला, भात केला. पावट्याचं कालवण आणि भाकरी करणार होते, पण मला जाम कंटाळा आला होता. त्यामुळे म्हटलं पावट्यातलाच भात करूया. साधा सिंपल आपला पावट्यातला भात केला. आणि साधा सिंपल असा आजचा दिवस गेला. तसं काही खास नव्हतं, काही विशेष नाही. रोजचंच रुटीन काम, घरातलं आवरायचं, कामावर जायचं. काम आणि घर हे सध्या तरी माझ्या आयुष्यात एवढंच चाललेलं आहे. दुसरं काही नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी जसं आपण म्हणतो तसं माझ्या आयुष्यात काही चाललं नाही आहे. काम आणि घर सध्या हे 2च विषय माझ्या आयुष्यात आहेत. भात होऊस तोवर म्हटलं केळी आणली होती मंडईतनं. तोपर्यंत म्हटलं भूक तर लागली होती भरपूर, म्हणून म्हटलं एखादं केळं तरी खावं. तर भाताच्या कुकरच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं आपण आपलं एखादं केळं खावं. आणि हे आमच्या मॅडम होत्या, ज्यांची मध्ये लुडबुड चालू होती. व्हिडिओ चालू असताना मी तिच्याबरोबरच बोलत होते. फायनली कुकरला 3 शिट्ट्या झाल्या. इंद्रायणीचा भात केला होता. आमच्या तर इंद्रायणीच तांदूळ आम्हाला लागतो. आम्ही दुसरा कुठला तांदूळ खात नाही, कारण इंद्रायणी कसा असा जरा गिचगिचा होतो आणि इंद्रायणीला चव पण खूप चांगली लागते. त्यामुळे इंद्रायणी भाताचा केला होता. तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा साधा सिंपल पावट्याचा भात करून बघा. कांदा टोमॅटो जसं आपण टाकतो तसंच कांदा टोमॅटो टाकायचा. फक्त त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर हे खलबत्त्यामध्ये ठेचून टाकायचं. त्यानंतर फायनली भात झाला. संध्याकाळी 10 वाजले होते. जे मराठीवरती देवमाणूस लागलं होतं, तो बघत आम्ही दोघींनी रात्रीचं जेवण केलं. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला मला लाईक करून, कमेंट करून नक्की सांगा. काही चुकत असेल तरी पण सांगा.